बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी झुंज, प्रकरण दुसरे. प्रश्न विचारताना आबासाहेब सर्व नात्यागोत्यांच्या पलीकडे पोचलेले होते. समोरच्या माणसाला जाळून टाकणारा प्रखर अग्नी त्यांच्या डोळ्यांतून प्रकट होत होता. समोर एक अश्राप, निराधार, अनाथ स्त्री आहे याची सुद्धा ते जाणीव विसरले. प्रश्नांची फैर चालू असतानाच मध्यंतरी दीपकने दरवाजा उघडला. कॉफी आणि काहीतरी खायला आणून ठेवले. इकडे सुद्धा दोघांचे लक्ष गेले नाही. तास 2 तासांच्या प्रश्नोत्तरात घडलेल्या प्रकारचे एक समग्र चित्र त्यांच्या पुढे उभे राहिलं. पोलिसांनी प्रत्यक्ष बलात्कार केलेलाच नव्हता ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली, परंतु बलात्काराचा प्रयत्न जरूर केला होता. पोलिसांनी जेव्हा चौकशीसाठी तिला चौकीवर आणली ते प्रकरण होते देवराज पाटलाकडे झालेल्या चोरीबद्दल. वंजारी आणि पारधी जमातींचे गावाशी वाकडे होते. देवराज पाटलाच्या वस्तीवर दरोडा पडला तेव्हा वहीम अर्थातच गुन्हेगार जमातीवर ठेवण्यात आला. धाकदपटशहा, मारहाण सारे प्रकार चालूच होते. गुलाब ही बन्सीची बायको. ढोकीच्या बाजारात दागिने विकताना ती पकडली गेली आणि म्हणून पोलिसांनी तिला चौकशीसाठी आणले. हे दागिने, मोत्याचा सर आणि पाटल्या आपल्याला देवराज पाटलाने खुशीने दिले आहेत असे तिने सांगितले. एवढेच नव्हे तर या अगोदर कित्येक वेळा त्याने भेटवस्तू दिल्या होत्या असे ती म्हणाली. तिचे आणि देवराज पाटलाचे अधूनमधून शरीर व्यवहारही घडत होते याचीही तिने कबुली दिली. पण देवराज पाटलाने या साऱ्याच गोष्टींचा इन्कार केला. त्याचे म्हणणे होते हा चोरीचाच माल आहे. पोलिसांनी अनेक पारध्यांना आणि वंजाऱ्यांना छेडले पण गुन्ह्याचा तपास लागेना. तेव्हा गुलाबवर बलप्रयोग करण्याचे ठरवले. पोलिसांनी बलप्रयोगाला नुसती सुरुवात करताच तिनेच आपणहून कपडे फेडले आणि बोंब ठोकली. तिच्या अनावृत्त देहाचे दर्शन झाल्यामुळे आणि एवी तेवी बोंब होणारच तेव्हा मजा मारून घ्यावी या विचाराने पोलिसांनी तिच्या अंगचटीला जायचा प्रयत्न केला. 12 गावचे पाणी प्यायलेली गुलाब पोलिसांना आवरता आली नाही आणि तिची पळत सुटली. ती थेट वंजारी वस्तीत जाऊन पोहोचली. रडून भेकून तिने सारी जमात गोळा केली. ती सापडली नाही म्हणून चौकशीसाठी चौकीत गेलेला बन्शी मात्र पोलिसांच्या ताब्यात आला. पोलिसांनी त्याला मारहाण केली ही गोष्ट खरी आणि त्या मारहाणीनंतर तो मृत्युमुखी पडला ही गोष्ट खरी. मग सारी जमात गाराणे घेऊन भगवंतरावांच्या वाडीवर गेली. भगवंतराव होता पण त्याचा भाऊ यशवंतराव होता. वंजारी मंडळींचे आणि त्याचे चांगले संबंध. त्याने सर्व काही ऐकून घेतले. त्याने त्यांना मुंबईला न्यायचे कबूल केले. प्रत्यक्षात त्याने गुलाबवर बळजबरी केली ही गोष्ट खोटी होती. त्याला अडकवावा म्हणून तिनेच त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात गुंतविले. प्रत्यक्षात त्यांचा शरीर व्यवहार झाला नाही, परंतु शारीरिक लगट मात्र खूप झाली आणि गुलाबच्या दिराने थोडी दमदाटीची भाषा केली. मग आपल्यावर या प्रकरणात तोहमत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे भगवंतरावांच्या भावाच्या यशवंतरावाच्या लक्षात आले. त्या दोघांचा छळ करण्यात आला. त्यांचे वेडे वाकडे फोटो काढण्यात आले. कबुली जबाब घेण्यात आला. हे सारे खरे होते. जसजसे या प्रकरणाचे चित्र आबासाहेबांच्या समोर स्वच्छ येऊ लागले तसतसे आबासाहेबांच्या लक्षात एक गोष्ट लक्षात आली की मगाशी क्षणभर विचलित झालेले आपले मन आता चांगले स्थिर झालेले आहे. समोरची स्त्री अश्राप आणि निराधार मुळीच नाही. ती चांगलीच बनेल आणि तयार आहे. कायद्याचा थोडा दुरुपयोग झाला नाही असे नाही, पण बलात्कार वगैरे या प्रकरणात काही नाही. मग या बाईने बाबूरावला सगळी गोष्ट खोटी गोष्ट का सांगितली आणि बाबूराव सारख्या शहाण्या संपादकाने या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या स्त्रीवर विश्वास तरी कसा टाकला? प्रश्नांची सरबत्ती पुन्हा चालू झाली. म्हणून त्यांनी बैठक बदलली. टेप रेकॉर्डरबद्दल कॅसेटही बदलली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कॉफी थंड होऊन गेली आहे.
एवढंच नव्हे तर समोरची खाण्याची डिश ही तशीच राहून गेली आहे. ते म्हणाले, 5 मिनिटे थांबूया, तुम्ही खाऊन घ्या. तिला ही सूचना करीत असतानाच त्यांनी विस्कीची बाटली लांब हात करून जवळ घेतली आणि शेजारच्या तांब्यातले पाणी त्यात ओतून घेतले आणि विस्कीचा एक मोठा पेग घेतला. क्षणभर डोळे मिटले. इतकी वर्ष खरे आणि खोटे याची चिकित्सा करणाऱ्या आबासाहेबांना सुद्धा तिच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. काही गोष्टींचा ते अंदाज लावत होते. त्यांनी डोळे उघडून समोरच्या स्त्रीकडे पाहिले. जेव्हा आपल्या मद्याच्या ग्लासकडे समोरची स्त्री उत्सुकतेने पाहते हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्या मनातल्या मनात हसले. तिला समोरच्या खाण्यात रस नव्हता, परंतु मद्यामध्ये रस असला पाहिजे हे त्यांच्या ध्यानात आले. एका गुन्हेगार जमातीतील ही स्त्री आपल्याकडे मदतीच्या याचनेसाठी येते आणि आपल्यासारख्या प्रथित यश वकिलाकडून अशा अवेळी मद्याची अपेक्षा करते, हे त्यांना थोडे अजब वाटले. त्यांनी खूप गुन्हेगार पाहिले होते. गुन्हेगारांचे मानसशास्त्रही त्यांना अवगत होते. गुन्हेगारीमुळे सैल झालेली माणसे ते प्रतिदिन पाहत होते. समोरची ही स्त्री सैल चालीची आहे, गुन्ह्यात अडकलेली आहे, बदनामीचा विषय झालेली आहे आणि असे असूनही तिला त्याची अजिबात खंत नाही. हे पाहताना ते थोडे चक्रावून गेले. आपल्या वागण्यात काही चुकलेले आहे किंवा कायद्यानुसार आपण गुन्हेगार ठरण्याची शक्यता आहे अशी कोणतीही भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. ती क्रूर होती, दुष्ट होती का बनेल होती, का आपल्या जीवनात जे प्रखर सत्य आहे त्याच्या अपरिहार्यतेमुळे ती निसंकोच होती, काही कळण्यासारखे नव्हते. पण तिच्या डोळ्यात एखाद्या निरागस मुलीचा रुसवा मात्र जरूर होता. त्यांनी खुनेने विचारले, हवी आहे? आणि तिने नुसते डोळ्याने सांगितले, हवी तर. जणू समोरच्या मद्यावर तिचा नैसर्गिक हक्क होता. बाटली, ग्लास आणि पाण्याचा तांब्या त्याने टेबलावर पुढे सरकविला. तिने सराईतपणे ग्लासात दारू ओतली आणि पाणी वगैरे न घालता चांगली 2 पेग दारू 2-3 घोटात पिऊन टाकली. दारू घशातून जाताना कुठे जळजळ झाली नाही किंवा चेहऱ्यावर कडवटपणाचे भावही दिसले नाहीत. आणि त्यांना गायत्रीची आठवण पुन्हा झाली. त्यांच्या आग्रहाखातर गायत्री कधी कधी त्यांच्याबरोबर मद्य घेत असे. मद्याचा दर्फ आणि चव नापसंत आहे असा एक भाव बहुतेक लोकांच्या चेहऱ्यावर येतो. तसला भाव गायत्रीच्या चेहऱ्यावर कधी येत नसे आणि हुबेहूब तसाच प्रसन्न भाव गुलाबच्या चेहऱ्यावरही त्यांना दिसत होता. ज्या तऱ्हेने आपण आता ह्या गुलाबला धारेवर धरतो आहोत, अगदी नागडे उघडे सत्य व्यक्त करायला तिला भाग पाडतो आहोत, हे तरी इतके न्यायाचे आहे का? परिस्थितीने एक श्रीमंत वकिलाच्या घरात बायको म्हणून आली आणि तशीच एक स्त्री वंजाऱ्याच्या घरात जन्माला आली आणि गुन्हेगारीच्या जगात वाहत गेली. माणसाचा त्याच्या गुणधर्मावर खरोखरच कितीसा हक्क असतो. माणसे भोवतालच्या परिस्थितीची किती गुलाम असतात. पापाचा किंवा पुण्याचा रस्ता ठरवण्याचे माणसाच्या हातात कितीसे असते. समोर बसलेली हीच गुलाब चांगल्या मध्यम वर्गात जन्माला आली असती तर एखाद्या कुलशीलवंताची बायको म्हणून प्रतिष्ठेने आणि मानाने जगली असती. आपण काही सामाजिक गुन्हा करतो आहोत अशी सुतराम सुद्धा जाणीव या स्त्रीच्या डोळ्यात का जाणवू नये? आबासाहेबांनी मगाशी धारण केलेला वकिलीपणाचा कठोर बुरखा आता झिरझिरीत झाला होता. ते म्हणाले, मघाशी तू बाबूरावांकडे गेली होतीस, मग त्यांना सर्व बनावट गोष्ट का सांगितलीस? साहेब, मी काहीच सांगितलं नाही. त्यांना हवी तशी गोष्ट त्यांनी माझ्याकडून वदवून घेतली आणि मलाही त्यात गंमत वाटायला लागली. आणि समजा जर मी घडलेलं अगदी खरं खरं सांगितलं असतं तर त्यांनी मला आल्या आल्यास हाकलून दिलं असतं. पण उद्या तू सांगितलंस ते छापून आलं म्हणजे? त्याला काय होतंय साहेब, आलं तर आलं. आमचं कोण काय वाकडं करणार आहे? नाहीतरी रोज पोलीस आम्हाला त्रास देतातच. उलट तुमच्यासारखे आणि संपादक साहेबांसारखे लोक आमच्या पाठीमाग आहेत असं जर कळलं तर काही दिवस तरी पोलीस आम्हाला त्रास देणार नाहीत.
अगं, पण या सर्व प्रकरणात तुझा नवरा हकनाक नाही का मेला? साहेब, तो माझा नवरा नव्हता. काय सांगतेस काय? खरंच सांगतेस हे? खरंच सांगते साहेब. आमचं लग्न बिग्न काय झालं नव्हतं. मी तशीच त्याच्याबरोबर राहत होते. अरे बाप रे. नाही साहेब, घाबरण्यासारखं काही नाही. पोलीस रेकॉर्डला आम्ही दोघं नवरा बायको आहोत असंच नोंदवलं आहे. आणि खरं सांगू का साहेब, तुमच्याकडे यायची माझी इच्छा नव्हती, पण त्या पेपरवाल्यांना आग्रह धरला म्हणून मी खरं तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले. आबासाहेबांना नेमके काय बोलावे तेच समजेना. पुढे संभाषण चालू ठेवण्यात फारसा अर्थ नव्हता आणि हे सारं प्रकरण झटकून टाकावं असंही मनातून वाटत नव्हतं. ते म्हणाले, हे बघ, तू आजपर्यंत कशी जगलीस, कशी वागलीस याच्याशी मला कर्तव्य नाही. या प्रकरणातूनही काहीतरी मार्ग काढता येईल. यापुढे मात्र तू भरकटल्यासारखं आयुष्य काढता कामा नयेस. म्हणजे माझं आत्ताचं आयुष्य वाईट आहे साहेब? आहेच मुळी. चोऱ्या, दरोडे, शरीर विक्रय हे काय चांगलं आयुष्य आहे? साहेब, शेत नाही, कोणी नोकरी देत नाही, मग आम्ही जगावं तरी कसं? इच्छा असली की माणसाला चांगल्या तऱ्हेनं जगता येतं. पण साहेब, मी तसं काही वाईट करत नाही. कोणी पैसे दिले आणि झोपायला बोलवले तर मी जाते. कुणाला मी नादी लावत नाही. कुणाचे फुकट पैसे मी घेत नाही. आणि चोऱ्यांबद्दलच बोलाल तर ज्यांच्याजवळ खूप असते त्यांनाच आम्ही लुटतो. कोणाचा खून करीत नाही, मारामारी करीत नाही. ज्यांच्याकडे चोऱ्या करतो त्यांच्याजवळ खूप असते साहेब. आता आमच्या जातीला आणि धर्माला आम्ही कसं काय सोडणार? हे बघ, तुला एखाद्या अनाथ महिलाश्रमात ठेवतो. तिथं तुला काही उद्योग शिकवतील, एखादा रोजगार देतील आणि पोलीस व अन्य कोणाचेही भय न बाळगता तुला जगता येईल. साहेब, माझ्यासारख्या बाईला एकटे नाही जगता येणार. आमच्या गावी आमच्या जाती जमातींचे रक्षण असते आणि कुणी बाई माणूस आपल्याबरोबर असावा लागतो. साहेब, असं का नाही करत? त्यापेक्षा तुमच्याच घरी तुम्ही मला का नाही ठेवून घेत? काय? चिरकलेला आवाज काढून आबासाहेब म्हणाले, माझ्या घरी तुला ठेवून घेऊ म्हणतेस? तू तू काय बोलतेस याची कल्पना आहे ना? चांगली कल्पना आहे साहेब. नाहीतरी तुम्ही एकटेच राहता. माझी तुम्हाला काही अडचण होणार नाही. झाली तर सोयच होईल. माझ्याजवळ या बाईपणाशिवाय काही नाही साहेब. कुठेतरी कोपऱ्यात पडून राहीन मी. घरात उरलेले शिळे पाके खात जाईन आणि म्हणाल ती तुमची सेवा करेन. समोरच्या त्या स्त्रीच्या डोळ्यातला निष्कपट भाव एरवी आबासाहेबांनी सहज तोडून धरला असता, पण अजून तिच्या बोलण्यातल्या भावार्थातील धक्क्याने ते सावरले नव्हते. आबासाहेब चांगले थकले होते आणि हे प्रकरण आज संपवायलाच हवे असा त्यांनी निश्चय केला. तिला घेऊन ते बाहेरच्या खोलीत आले आणि उद्या परत यायला सांगून त्या सर्वांना त्यांनी रजा दिली. ते सर्व घराबाहेर पडलेत की नाही हे सुद्धा न पाहता ते आपल्या बेडरूममध्ये निघून गेले. त्याने दिवा मंद केला आणि ते उशीला टेकून बसून राहिले. झोप येत होती, पण झोपावंसं वाटत नव्हतं. काहीतरी खावे असे यातून वाटत होते, परंतु त्यांच्या गात्रांचे चैतन्य हरवले होते. काही न करता अर्धवट जागृतीत ते असेच बसून राहिले. गायत्रीची आठवण काढत. आता गायत्रीची एकटीची आठवण येतच नव्हती. गायत्रीच्या रूपात आता गुलाबचीही प्रतिमा दिसत होती. गुलाबला भोगाव्या लागणाऱ्या आयुष्यातील घटना आबासाहेबांसमोर आल्या आणि गुलाबचा देह कोणा अन्य पुरुषांकडून भोगला जात असल्याचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोरून तळू लागले. मध्येच त्या ठिकाणी गायत्रीचा चेहरा दिसू लागला आणि त्याबरोबर त्यांच्या अंगावर शहारा उठला. अशा एका मागोमाग एक धुसर प्रतिमा डोळ्यांसमोर तळत असतानाच आबासाहेबांना केव्हा झोप लागली हे त्यांना कळलंच नाही.
सकाळी जाग आली तेव्हा ते झपापून उठून बसले. खिडकीतून उन्हे आत आली. इतक्या उशिरापर्यंत झोपायची त्यांना सवयच नव्हती. खरं म्हणजे नेहमी ते 4:30ला जागे होत. मुखमार्जन आटोपून योगासने करून घंटा वाजल्यावर दीपक चहा आणून देई. 5च्या सुमारास ते त्या दिवशीची ब्रीफ्स बघू लागत. महत्त्वाचे काही ब्रीफ त्या दिवशी नसेल तर कायद्याचे एखादे नवे पुस्तक, लॉ रिपोर्ट्स किंवा अन्य एखादा ग्रंथ चाळायचे. 7च्या सुमाराला ते आंघोळ वगैरे करून तयार होत आणि दीपक ब्रेकफास्ट घेऊन येई. 7:30 वाजल्यापासून 10:30पर्यंत त्यांच्या आशिलांचा त्यांच्याकडे राबता सुरू होई. त्यांचा दिवस तसा अगदी बांधलेला असे आणि वेळच्या वेळी प्रत्येक गोष्ट घडण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. या त्यांच्या दिनक्रमात सकाळी लवकर उठणे ही मात्र अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. पण आज भलतेच काहीतरी झाले होते. इतक्या उशिरा उठल्यामुळे त्यांना अगदी चुकल्यासारखे झाले. नेहमीच्या मानाने मद्य थोडे जास्त झाले असेल, नाही असे नाही, पण त्यामुळे काही जास्त झोप येणे शक्य नाही. आपल्याला झोपायला किती वाजले हेही त्यांना आठवेना आणि आपल्याला लागलेली झोपही शांत नसावी असेही त्यांना वाटू लागले. या साऱ्या अशांततेला कारण असणाऱ्या गुलाबची त्यांना आठवण झाली आणि एकदम संतापाची एक तीव्र भावना त्यांच्या मनात उमटली. त्याने घंटा वाजवली आणि जणू काही त्यांच्या उठण्याची वाटच बघत असलेला दीपक चहाचा ट्रे घेऊन आत आला. काही न बोलता त्यानेच त्यांच्या समोर त्यांना चहा करून दिला. आपल्या साहेबाचे काहीतरी बिनसलेले आहे हे त्याच्या लक्षात आले. नोकराने अकारण बोललेले त्यांना आवडत नाही हे त्याला अनुभवाने ठाऊक होते. साहेबांनी चहाचा घोट घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावर किंचित प्रसन्नता आली हे पाहून तो म्हणाला, साहेब, काय रे, काल रात्री ज्या बाई आल्या होत्या ना त्या आपल्या दरवाजासमोर झोपलेल्या होत्या. म्हणजे? हो ना साहेब, दुधाच्या बाटल्या आत घेण्यासाठी मी नेहमीप्रमाणे दरवाजा उघडला तेव्हा त्या बाई तिथेच फरशीवर झोपलेल्या होत्या. तुम्हाला विचारल्याशिवाय त्यांना घरात तरी कसं घ्यायचं, आणि तुम्ही तर उठलाही नव्हतात. आत्ता कुठे आहे ती? त्यांना मी बाहेर बसवलंय. त्यांच्याबरोबर कोण कोण आहे? कुणी नाही साहेब, त्या एकट्याच आहेत. ठीक आहे, त्यांना पाठवून दे. आणि हे बघ, आणखी कोण कोण आलेत? केळकर आणि बाफना दोघेही आलेत साहेब. हे बघ, त्यांना म्हणावं आज जे कोणी येतील त्यांची कामं समजावून घ्या आणि त्यांना कोर्टातच बोलावून घ्या आणि माझी काही वाट पाहू नका. आज सेशन नाहीच आहे. इतर केसमध्ये तारखा घ्या. कोर्टात मी जाणार नाही. त्या बाईंना पाठवून दे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.